नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि खूप महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला आज देणार आहे आणि सर्वांसाठी गुड न्यूज देखील आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना पी-आर-एन नंबर वगैरे देखील आलेले आहेत. आज देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना पी-आर-एन नंबर देखील आलेले आहेत आणि रोज भरपूर विद्यार्थी मेसेज वगैरे करत आहेत, की सर आमचा पी-आर-एन नंबर आलेला आहे. सेम तसंच बरेच विद्यार्थी मेसेज करत आहेत, की सर आमचा पी-आर-एन नंबर अजून आला नाही. आमचा पी-आर-एन नंबर केव्हा येणार वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुमचा पी-आर-एन नंबर कसा असणार आहे? आता नवीन ॲडमिशन घेतलेलं आहे यावर्षीपासून म्हणजे अर्थात जानेवारीपासून. तर जानेवारी महिन्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन माहिती नव्हतं आणि त्यांना माहिती देखील नव्हतं कशा प्रकारचं ॲडमिशन वगैरे करायचं ते. अ, जे की जानेवारी सेशनमध्ये. परंतु आता यावर्षीपासून प्रोसेस बदललेली आहे. म्हणजे अर्थात बदललेली आहे, सुरू झालेली आहे आणि तारीख देखील संपलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये, त्या सर्वांचे जवळपास पी-आर-एन नंबर आलेले आहेत. तर मित्रांनो, कशाप्रकारे तुम्हाला आता लॉग इन करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांकडे पी-आर-एन नंबर आलेला आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा, जे विद्यार्थी जुने विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे 2024 पर्यंतचा पी-आर-एन नंबर असेल, जसं की 2017, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 असे पी-आर-एन नंबर ज्यांच्याकडे असतील, तर त्यांनी तुमचा पी-आर-एन नंबर टाकून या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता. ही जुनी प्रोसेस आहे. आता ही जुनी पद्धत बंद झालेली आहे. ज्यांच्याकडे जुना पी-आर-एन नंबर असेल, तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता, जोपर्यंत तुमचा पी-आर-एन एक्सपायर होत नाही तोपर्यंत. साधारणपणे 5 ते 6 वर्षापर्यंत जो आहे तो पी-आर-एन नंबर ॲक्टिव्ह असतो. तेवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला जे आहे तुमचं अकॅडमिक प्रोग्राम्स वगैरे पूर्ण करायचा असतो. तर ज्यांच्याकडे आता सध्या ॲक्टिव्ह आहेत, ज्यांचा ए-टी-के-टीवाल्यांचा तर प्रश्नच मिटला आता. त्यांनी ॲडमिशन घेतलेलं असेल आणि ज्यांच्याकडे समजा ज्यांनी मागच्या वर्षी ॲडमिशन घेतलं असेल किंवा त्याच्या आदल्या वर्षी ॲडमिशन घेतलं असेल, साधारणपणे जे विद्यार्थी यावर्षी सेकंड इयरला असतील किंवा थर्ड इयरला असतील, त्यांच्यासाठी जे आहे हे जुनं पोर्टल आहे याच्यामध्ये. आता जानेवारीमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, तर त्यांच्यासाठी पी-आर-एन नंबर 2501 असा असणार आहे आणि ज्यांनी आत्ता ॲडमिशन घेतलेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आणि त्यांना पी-आर-एन नंबर मिळालेला असेल, त्यांचा पी-आर-एन नंबर असणार आहे 2507. आता पी-आर-एन नंबर पी-आर-एनबद्दल देखील आपण या ठिकाणी जे आहे माहिती बघणारच आहोत. काही काळजी करू नका. ठीक आहे. आता ही जी लिंक आहे मित्रांनो, ही जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सर्वांना माहिती असेल तुमचं जुनं पोर्टल आहे. या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन वगैरे घेता. परंतु नवीन विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो जी लिंक आहे ती अशा प्रकारची असणार आहे बघा. ops.du.live.ac स्टुडंट लॉगिन ठीक आहे. अशा प्रकारची मित्रांनो ही लिंक आहे. तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. स्टुडंट लॉगिन या लिंकवर तुम्हाला यायचं आहे. ओके. या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. मित्रांनो बघा आता नवीन जो पी-आर-एन नंबर आलेला आहे, तो पी-आर-एन कशा प्रकारचा असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो एक पी-आर-एन नंबर दाखवत आहे. स्क्रीनवरती सर्वांना या ठिकाणी दिसत असेल. ठीक आहे. यामध्ये जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर तुम्हाला 2 प्रकारचे पी-आर-एन बघायला मिळतात. 2501 033 5000 1 2 3 4 5. आता मित्रांनो हा जो पी-आर-एन आहे हा रँडम आहे. रँडम कुठपर्यंत आहे? हा इथून पुढे रँडम आहे. 1, 2, 3, 4, 5 हे जे 5 आकडे आहेत, हे प्रत्येकाला वेगवेगळे असणार आहेत. ठीक आहे. परंतु सुरुवातीचे जे मित्रांनो हे पी-आर-एन बघा एवढे जे आकडे आहेत हे जवळपास आपण याला टोटल 16 आकडे असतात. त्यापैकी 11 आकडे जर तुम्ही बघितलं, तर हे प्रत्येकाला सेम असतात. आता हे जे इथं बघा 2501 आता 25 म्हणजे काय? 2025 01 म्हणजे काय? जानेवारी 033 5000 हा एक फिक्स यांचा आकडा काहीतरी नंबर असेल, तर याच्याबद्दल मी सांगू शकत नाहीये. ठीक आहे. परंतु आता बघा याच्यामध्ये हे झालं तुमचं 2501 म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, तर हा जो पी-आर-एन आहे मित्रांनो, हा जानेवारीमध्ये झालेला आहे. 01 म्हणजे काय जानेवारी. तर तुमचं ॲडमिशन जानेवारीमध्ये झालं असेल, तर तुमच्याकडे 2501 असा हा पी-आर-एन नंबर तुमच्याकडे आलेला असेल. तुम्ही देखील या ठिकाणी तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा आहे या नवीन पोर्टलवरती. हे जे तुम्हाला लिंक बघायला मिळते. याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तुमची जे काही डेट ऑफ बर्थ असेल, डी-डी-एम-एम-वाय-वाय म्हणजे तुमचं डेट, मंथ आणि इयर हे तुम्हाला टाकायचं आहे आणि लॉगिनवर क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला समोर सांगणार आहे कशाप्रकारे करायचं ते. आता बघा हे झालं जानेवारीचा पी-आर-एन नंबर आणि आता काल, परवा किंवा ह्या वर्षी ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे या सेशनसाठी, जुलै सेशनसाठी, त्यांच्यासाठी मित्रांनो काहीच फरक नाहीये. फक्त इथं 7 आलेले आहेत. बरोबर? तर तुम्हाला जो आता पी-आर-एन नंबर मिळालेला असेल, तो पी-आर-एन नंबर तुम्हाला 2507 अर्थात 2025 07 म्हणजे काय जुलै सेशन. इथं 01 होता म्हणजे जानेवारी सेशन. आता वर्षामध्ये 2 वेळेस ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. ही खूप चांगली गोष्ट आहे. समजा तुमचा एखादा विषय बॅकला असेल, तर तुम्ही डिसेंबरला एक्झाम देऊन जानेवारीमध्ये तुम्ही ॲडमिशन करू शकता किंवा तुमचा एखादा विषय बॅकला राहिला असेल, तुम्ही जूनमध्ये एक्झाम देऊन तुम्ही डिसेंबरला ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, जुलैमध्ये तुम्ही ॲडमिशन अशा प्रकारे तुम्ही याच्या ठिकाणी घेऊ शकता. तर चांगली गोष्ट आहे, गुड न्यूज आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. इथे देखील बघा मित्रांनो तुम्हाला 2507 033 5000 1 2 3 4 5 आता हा जो 1 2 3 4 5 मित्रांनो नंबर आहे, हा रँडम नंबर आहे. हा प्रत्येकाला वेगवेगळा नंबर या ठिकाणी येतो. परंतु हे जे पहिले जे 11 आकडे असणार आहेत, 11 किंवा 12 हेच प्रत्येकाला सेम असणार आहेत. ठीक आहे. आता बघा आपण या ठिकाणी लॉगिन करणार आहोत. तर मी बघा आता माझंच अकाउंट या ठिकाणी लॉगिन केलेलं आहे. बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला लॉगिन करायचं आहे. तुमचं नाव तुम्हाला वरती उजवीकडे बघायला मिळेल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला हॉल तिकीट
एक्झाम फॉर्म सबमिशन आणि रिझल्ट हे आपण टॅब जे दिलेले आहेत, हे थोडंसं आपण यामध्ये समजून घेऊया. हॉल तिकीटमध्ये काय आहे, एक्झाम फॉर्म सबमिशनमध्ये काय आहे आणि रिझल्टमध्ये काय असणार आहे, हे आपण या ठिकाणी बघून घेऊया. आता मित्रांनो, हे जे ॲडमिशन आहे माझं हे नवीन आहे. अर्थात या ठिकाणी मी नवीन प्रोग्राम ॲडमिशन घेतलेला आहे. म्हणजे माझ्याकडे जो पी-आर-एन नंबर आहे तो 2507 म्हणजे आत्ताचा आहे, नवीनवाला आहे. ठीक आहे. ज्यांच्याकडे 2501 असेल, तुम्हाला या ठिकाणी बघा, तुमचं ऑलरेडी एक्झाम झालेली असेल, तुम्ही मे, जूनचं हॉल तिकीट डाउनलोड केलं असेल यावर क्लिक करून. ठीक आहे. हॉल तिकीटवर क्लिक केलं, की तुम्हाला एक्झामचं हॉल तिकीट तुमचं पी-डी-एफमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येतं. आता ज्या विद्यार्थ्यांनी मे, जूनमध्ये ॲडमिशन एक्झाम दिली असेल सेमिस्टर 1ची त्यांना याचा अंदाज आलेला असेल. एक्झाम फॉर्म सबमिशनमध्ये मित्रांनो काय असणार आहे, समजा तुमचा एखादा विषय बॅक असेल, तर हा विषय कोणाचा बॅक असणार या ठिकाणी? जसं की सध्या देखील यावर ऑनगोइंग चालू आहे. तुमचं जर जानेवारीचं ॲडमिशन असेल, ज्यांच्याकडे 2501 असा हा पी-आर-एन नंबर असेल, 2501 पासून सुरू होणारा. तुमचा जर एखादा विषय बॅकला असेल किंवा सेमिस्टर एक्झाम बॅकला असेल किंवा तुम्ही परीक्षा दिली नसेल, तर तुम्ही या ठिकाणी बघा एक्झाम फॉर्मवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक्झाम फॉर्मवर आले, की तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमची ए-टी-के-टी एक्झाम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तुम्हाला तुमचे विषय सिलेक्ट करायचे आहेत जे बॅकला असतील ते. ठीक आहे. तुम्हाला खाली प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि एकदा का तुम्ही पेमेंट केलं तुमचं ए-टी-के-टीचा तुमचा जो आहे सबमिटेड फॉर्म तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. तर हे ए-टी-के-टीवाल्यांसाठी असणार आहे, तुमचा एखादा विषय बॅक असेल तर. आणि रिझल्टमध्ये काय असणार आहे मित्रांनो, आता ज्यांनी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं, त्यांचा मे, जूनचं जे सेमिस्टर होतं त्याचा एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे. तो रिझल्ट तुम्ही जे आहे मित्रांनो या ठिकाणी डाउनलोड रिझल्ट यावर यायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो काही कृती करायची आवश्यकता नाहीये. तुम्हाला फक्त तुमचा प्रोग्रामचं नाव दिसेल. समजा आता बघा मी यावर्षी हे 3 प्रोग्राम ॲडमिशन घेतलं. कुठला आहे बघा? डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन एंड जर्नलिझम आणि आय-बी-एम सर्टिफिकेट प्रोग्राम इन जनरेटिव्ह एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आता हा जो प्रोग्राम आहे मित्रांनो, हा सर्टिफिकेट प्रोग्राम आहे, हा सेल्फ पेस आहे. तर याचा आणि एक्झामचा काही संबंध नसणार आहे वाय-सी-एमच्या. हे तुम्हाला सेल्फ पेज असणार आहे हा. जसा तुमचा सायबर सिक्युरिटी प्रोग्राम कोर्स आहे, त्याच प्रकारचा हा सेल्फ पेज असणार आहे. यामध्ये तुम्हाला आय-बी-एमच्या पोर्टलला लॉग इन करायचं आहे. तर ज्यांनी ॲडमिशन घेतलं असेल याला बी आणि बी-कॉमवाल्यांसाठी तुम्ही अजूनही याला ॲडमिशन घेऊ शकता ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांना. तुम्ही जे ChatGPT, Gemini वगैरे जे काही यूज करता, ते कशाप्रकारे यूज करायचं, काय करायचं, त्यामध्ये कुठल्या-कुठल्या ॲडव्हान्स टॅब असतात, कुठले प्रॉम्प्ट आपल्याला यूज करायचे असतात, महत्त्वपूर्ण काही तुमच्या डेली लाईफसाठी वगैरे, वगैरे. तर हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला यामध्ये शिकायला मिळेल. हा 6 महिन्यांचा प्रोग्राम आहे. तुम्ही यामध्ये देखील ॲडमिशन घेऊ शकता, जो की मी घेतलेला आहे. तुम्ही देखील यामध्ये घेऊ शकता. याची लास्ट डेट जी आहे मला वाटते 7 तारखेपर्यंत हे चालणार आहे ॲडमिशन. तुम्ही ह्या सर्टिफिकेटला प्रोग्रामला ॲडमिशन घेऊ शकता अजूनही. ठीक आहे. नंतर बघा डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन मी याला ॲडमिशन घेतलेलं आहे. समजा आता मी आता ॲडमिशन घेतलेलं आहे. परंतु तुम्ही जर समजा याला जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं असेल, तर तुमचं मे, जूनमध्ये एक्झाम झाली. तुम्ही एक्झाम द्या किंवा नका देऊ. तुमचं रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. आता मी नवीन ॲडमिशन आहे माझं त्यामुळे त्या ठिकाणी हे पूर्ण ब्लँक आहे. परंतु तुमच्याकडे जानेवारी जर तुमच्याकडे असेल, आता दोघांसाठी प्रोसेस सेम असणार आहे नवीन ॲडमिशन पद्धत सुरू झाल्यामुळे. आणि डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट याचा देखील तुम्ही जर समजा जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं असेल, तर तुम्हाला याचं देखील या ठिकाणी बघायला मिळेल. परंतु प्रॉब्लेम असा आहे, की डिप्लोमा आणि सर्टिफिकेट प्रोग्राम ज्यांनी ॲडमिशन जानेवारीमध्ये घेतलं होतं, त्यांची एक्झाम जी आहे मित्रांनो ती अ, अ, मे, जून डिसेंबर म्हणजे आता डिसेंबरमध्ये होणार आहे. ठीक आहे. कारण तो ॲन्युअल पॅटर्न, वन टाईम पॅटर्न असतो. परंतु ज्यांनी एम-ए, एम-कॉम, एम-बी-ए सेमिस्टर पॅटर्नला ॲडमिशन घेतलं असेल, तर त्यांचं जे एक्झाम आहे ती मे, जूनमध्ये झालेली असेल सेमिस्टर 1ची. तुमचा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुमचा रिझल्ट वगैरे या ठिकाणी डाउनलोड करता येईल तुम्हाला. ठीक आहे. आता ही प्रोसेस जी आहे मित्रांनो, इथून पुढे सर्वांना हीच असणार आहे. ज्यांनी ॲडमिशन यावर्षी नवीन घेतले, सर्वांना या ठिकाणी प्रोसेस मित्रांनो सेम असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचा पी-आर-एन नंबर टाकून तुम्हाला जे आहे लॉगिन करायचं आहे. तुमचा पी-आर-एन नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. ठीक आहे. समजा आता मी हा पी-आर-एन नंबर टाकलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. XYZ काय असेल तो. या ठिकाणी बघा समजा तुम्हाला टाकायचा मी इथे टाकून देतो मी तुम्हाला 16 मार्च 2005 समजा हा अशी डेट ऑफ बर्थ आहे. ठीक आहे. असं तुम्हाला टाकायचं आहे आणि लॉगिनवरती क्लिक करायचं. जसंही तुम्ही लॉगिनवरती क्लिक केलं, तुमच्या समोरच्या मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो. तुमचं नाव वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. आता सध्या मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्हाला काही एरर वगैरे येऊ शकतात. कारण यावरती सध्या काम चालू आहे. पूर्णपणे अजून हे वेबसाईट रेडी झालेली नाहीये. सध्या पी-आर-एन नंबर वगैरे जनरेट झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी लॉगिन करू शकता. कधी-कधी तुम्हाला जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चुकीचं नाव देखील बघायला मिळू शकतं. समजा या ठिकाणी तुम्हाला वेगळं नाव देखील येऊ शकतं. म्हणजे तुमच्या नावाच्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी चुकीचं नाव देखील दिसू शकतं. परंतु अशा वेळेस घाबरू नका. ठीक आहे. तुमचा पी-आर-एन डेट ऑफ बर्थ तुमची टाकून तुम्हाला लॉगिन करायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुमचीच असणार आहे, पी-आर-एन देखील तुमचंच असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नाव चुकीचं आलं म्हणजे घाबरू नका. कारण सध्या याच्यावरती काम चालू आहे. ठीक आहे. आणि शक्यतो ही वेबसाईट जी आहे मित्रांनो मोबाईलमध्ये लॉगिन करू नका. मोबाईलमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत. हे तुम्ही एकतर तुम्ही डेस्कटॉप मोडला लागून करू शकता मग तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये तुम्ही हे लॉगिन करू शकता. ठीक आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे ycmuops.dvlive.ac स्टुडंट लॉगिन. ठीक आहे. तर यावरती तुम्हाला मित्रांनो जे आहे या ठिकाणी यायचं आहे आणि तुम्ही लॉगिन करू शकता. आता बघा तुम्हाला पी-आर-एन नंबर देखील मिळालेला असेल. तो स्टुडंट लॉगिन प्रोसेस मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिली आहे वाय-सी-एमची स्टुडंट लॉगिन प्रोफाइल. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. तर सर्वांना मित्रांनो बेस्ट ऑफ लक. आता डिसेंबरच्या बॅचेस देखील लवकर सुरू होणार आहेत आणि कृपया आपण जे आहे सर्वांनी आपल्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा.
एम-बी-एवाल्यांसाठी सूचना आहे, की आपला देखील पी-आर-एन नंबर आलेला आहे. तर कृपया आपण पी-आर-एन नंबरने या ठिकाणी लॉगिन करून बघायचा आहे. तुमचा पी-आर-एन नंबर आला असेल तर. आणि तुमचं जे कॉलेज अलॉटमेंट आहे मित्रांनो, तुम्ही वाय-सी-एमला कॉन्टॅक्ट करून देखील त्यांना सांगू शकता. तर मित्रांनो, मी काल आपल्या Telegram ग्रुपवरती, WhatsApp चॅनलवरती आणि ग्रुपवर देखील तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, की कशाप्रकारे तुम्हाला जे आहे विद्यापीठाला मेल करायचा आहे तुमच्या पी-आर-एन नंबर संदर्भात. त्यासाठी देखील तुम्हाला मी पूर्ण फॉर्मॅट दिलेला आहे मेलचा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यावरती रिप्लाय देखील आलेला आहे. तर तुम्हाला पी-आर-एन नंबर तुमचा जर अजून मिळाला नसेल, तर तुम्ही विद्यापीठाला मेल करायचा आहे नोंदणीवरती. तर कसा मेल करायचा, काय करायचा, संपूर्ण प्रोसेस तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपवरती WhatsApp चॅनलवरती तुम्हाला सांगितलेली आहे. तर कृपया सर्वांनी तो WhatsApp चॅनल वगैरे जॉइन करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला बघायला मिळेल. त्यावर तुम्ही जाऊन तुम्ही जे आहे विद्यापीठाला मेल करू शकता नोंदणीवरती. ठीक आहे. आता या संदर्भात मला परत-परत कमेंट करून बोलू नका खाली, की "सर माझा पी-आर-एन आला नाही, मी आता काय करू?" वगैरे. तर कृपया आपण जावं. आपल्या Telegram ग्रुपवर जाऊ शकता किंवा WhatsAppवरती जाऊ शकता. तुमच्याकडे Telegram असेल तर WhatsAppवर जा, WhatsApp नसेल तर Telegramवर जा. आणि दोन्ही जर नसेल, तर नोंदणीला मेल करा. नोंदणीचा मेल कुठला असणार आहे? nondani@ycmu.digitaluniversity.ac. ठीक आहे. यावर तुम्हाला मेल करायचा आहे नोंदणीला. तुमचा पी-आर-एन नंबर तुम्हाला मिळून जाईल. त्यानं तुम्हाला जे आहे तुमचा नाव, तुमचा प्रोग्राम कोड, तुमचा जे ॲप्लिकेशनचा नंबर आहे तो तुम्हाला त्यावर पाठवायचा आहे. संपूर्ण फॉर्मॅट जे आहे मित्रांनो तुम्हाला मी दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. WhatsApp चॅनल तुम्ही जॉइन करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.